मालेगाव बालिका अत्याचार प्रकरणाविरोधात विश्व परिवर्तन फाउंडेशनचा तीव्र निषेध. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नाशिकमधील मालेगाव तालुक्यात अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. या गंभीर घटनेचा तीव्र निषेध करत आज सोलापूरमध्ये विश्व परिवर्तन फाउंडेशन तर्फे निवासी उपजिल्हाधिकारी तसेच अपर जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. पीडित बालिकेला न्याय मिळवून देण्यासाठी दोषींवर त्वरित आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. समाजातील विकृत मानसिकतेवर आळा घालण्यासाठी प्रभावी व्यवस्था उभारावी, महिलांसाठी स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करावी तसेच पीडितांच्या पुनर्वसनासाठी विशेष निधीची तरतूद करावी असा ठाम आग्रह फाउंडेशनने व्यक्त केला. ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक महत्त्वपूर्ण बातमीचा अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. प्रतिनिधींनी सांगितले, अशा प्रकारच्या अमानुष घटनांवर केवळ निषेध करून भागणार नाही. प्रशासनाने दोषींना कडकात कडक शिक्षा देण्यासाठी तात्काळ पावले उचलली पाहिजेत. समाजाची सुरक्षा ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारत प्रकरणाची गंभीर दखल घेत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. या निवेदनावेळी विश्व परिवर्तन फाउंडेशनचे अशफाक शेख, सर आदम बागवान, इक्बाल शेख, श्रीकांत सड्डू, इस्माईल शेख, रियाज पटेल, अजमुद्दीन कोरबू, शकील नदाफ, सुमित गाडेकर, अशफाक शेख, नसीमा शेतसंधी, अनुसया दहीहंडे, अंजली खैरे यांसह पदाधिकारी उपस्थित होते. आज विश्व परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून जे 4 दिवस 5 दिवस अगोदर मालेगावमध्ये जी घटना घडली, एका 3-3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून त्याच्या डोक्यात दगड घालून जे तिला ठार केलेलं आहे, अशा नरामादाला आपण त्याला डायरेक्ट फाशीची शिक्षा द्यावी किंवा त्याला या जनतेच्या स्वाधीन करावे, कारण जेणेकरून असं पुढील प्रकार होऊ नये. आज आपण लाडकी शासन म्हणतो, लाडकी बहीण, आणि या लाडकी बहीण म्हणजे त्यांच्या भाचीवर जसं प्रकरण जर ओढत असेल तर बाकीच्यांनी याचा काय धडा घ्यावा आणि यासाठी शासनाने त्याच्यावर जे ते मुलगा आहे त्याच्यावर कडक शासन करावे अशी आम्ही शासनाला विनंती करतो. आज परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने कलेक्टर ऑफिसला आम्ही परवा मालेगाव इथे 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होऊन तिचं मर्डर करण्यात आला, त्याविषयी आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन त्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी आमच्याकडून आम्ही आशा व्यक्त केली. आणि अशा नराधमांना फाशी वगैरे न देता मला तर वाटतं रोडवरच त्यांना सगळ्या जनतेच्या ताब्यात देऊन त्यांना हे करायला पाहिजे, कारण अशा घटना जर घडत असतील तर या बीजेपीच्या सरकारच्या काळामध्ये ह्या घटना अत्यंत म्हणजे जास्त व्हायला लागल्या. 3 वर्षाची मुलीला चॉकलेट देतो म्हणून घेऊन गेलेला मुलगा आणि आज तिला तिच्या चेहऱ्याला बघायचं सुद्धा म्हणजे कसलाही धाडशी माणूस असू दे त्या मुलीच्या चेहऱ्याला बघण्याची इच्छा होत नव्हती. इतकं म्हणजे बेकार आणि क्रूरपणे त्या मुलीला मारलं. त्या अशा निपक्ष लेकराला त्या लेकराला काय माहिती हे दुनिया अशी आहे, हे जग असं आहे. आणि अशा मुलीला मारल्यामुळं आम्ही आज परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने आणि आमच्या परिवर्तन महिला ह्या सक्षमीकरणाकडून आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याविषयी साहेबांना सांगितलेलं आहे की त्या मुलाला फाशीची शिक्षा व्हावी.